प्रेग्नन्सी न होणं किंवा आता PCO असणं हा सोशल स्टिग्मा आहे का? मला वाटत नाही. सोशल स्टिग्मा ना, म्हणजे मला वाटतं हा थोडासा लिटरसी लेवल, सोसायटीच्या लिटरसी लेवलवर ठरवतो. म्हणजे आता माझ्या मित्रांमध्ये बघितलं तर आम्ही आमच्या मुलांना विचारत देखील नाही की प्रेग्नन्सी प्लॅन करताय का, कसे करणार. आम्ही म्हणतो तुझा फ्रीडम आहे बाबा, तू जो योग्य डिसिजन घेतील, वी आर हॅपी अबाउट. मला असं आणि तुम्हाला बाबा तुम्हाला प्रेग्नन्सी पोस्टपोन करायचे तर सांग, एक प्रिझर्व करून ठेवायचा, एक प्रिझर्व करू, आपण नंतर बघू या गोष्टीकडे. पण तो फ्रीडम आपण देणं गरजेचं आहे. मला असं नाही वाटत. मला मी जे बघते अगदी चांगल्या क्लासमध्ये सुद्धा किंवा कुठल्याही याच्यामध्ये म्हणजे लिटरसी किंवा गरीब श्रीमंत असं काही नाहीये. तो एक माइंडसेट आहे असं मला वाटतं. आय डू ॲग्री ऑन टू दिस. म्हणजे कारण रिप्रोडक्टिव्ह सॅटिस्फॅक्शन असणे, सॅटिस्फॅक्शन म्हणजे फुलफिलमेंट म्हणू आपण, म्हणजे एक बाळ होणं म्हणजे ते रिप्रोडक्शनची फुलफिलमेंट झाली, ती सगळ्यांनाच असते, म्हणजे अक्रॉस ऑल क्लासेस. आणि हे फक्त त्या इन्फर्टिलिटीची ॲक्सेप्टेबिलिटी बदलते तुमच्या सोशल क्लासेस ह्याच्यामध्ये. पण गरज ही प्रत्येकालाच असते की म्हणजे मातृत्वाची गरज ही प्रत्येक स्त्रीला असते. पण मी आता हल्ली बऱ्याच मुली बघते की ज्यांना लग्न पण नको असतं, मुलं पण नको असतात. आणि ह्याच्या उलट सासू सासऱ्यांच्या अपेक्षा ह्या पण मुलींवर असतात. आई वडील म्हणतात ठीक आहे थोडे दिवसांनी करूया आपण. म्हणजे माझ्या बघण्यात असं आलंय की शिकलेले सवरलेले लोक असतात त्यांना सुद्धा अशी अपेक्षा असते मुलींकडनं, सुनेकडनं की एकदा लवकर प्रेग्नन्सी करायला हवी. हो, ऍक्च्युली ते आपल्या सोसायटीचं फॅब्रिकच तसं आहे ना, मला वाटतं. आणि ते काही चुकही नव्हे. आणि ह्याच्यात मी एक 2-3 गोष्टी सांगू इच्छितो. ह्यानी प्रेशर येतं मुलींवर. हो, म्हणून प्रामुख्याने मी सांगू इच्छितो की त्या मुलीने मनात काय आणलं पाहिजे. तर मुलीने सासू असं आपल्याला डिवचते किंवा टोचते असं मनात नको आणायला. त्या सासूचं तिच्या फॅमिलीवर खूप प्रेम आहे आणि आपली फॅमिली छान व्हावी, एक बाळ व्हावं, ते वंश अजून वाढावा. आपली जी लिगसी आहे, फॅमिलीची लिगसी आहे, आपला बिझनेस असेल किंवा आपला इंटेलिजन्सची लिगसी असेल, ते पुढे अजून वाढावी. या प्रेमापोटी ती सांगत असते की असं करा. त्यामुळे तो प्रेमभाव, तिचा प्रेमभाव व्यक्त करणं मनात आणलं तर तिच्याबद्दलचं हे टोचून पुण्याची भूमिकेकडे लक्ष तुमचं कमी होईल. सेकंडली, ॲज अ डॉक्टर ना, सातत्याने प्रिस्क्रिप्शन देणं मला चुकीचं वाटतं. या ठिकाणी फर्टिलिटी कोचिंग फार महत्त्वाचं वाटतं मला. मी खूप वेळा आमच्या कन्सल्टेशनमध्ये मी ॲट द एंड ऑफ द कन्सल्टेशन विचारतो की बेटा मला तुझे स्ट्रेस फॅक्टर सांग. खूप वेळा तो नवरा म्हणतो डॉक्टर आमच्या घरात काहीच प्रॉब्लेम नाही, ती स्वतः स्ट्रेस घेते. त्यामुळे तिला कधी कधी त्या मुलीला रिप्रोडक्टिव्ह फुलफिलमेंट माझ्या फॅमिलीला कधी देईन असं वाटत असतं. आणि कधी कधी काही स्ट्रेस फॅक्टर असतो, म्हणजे आई असते. खूप वेळा ना ती मुलगी घरी जाते आणि मी हे एक उदाहरण देऊ इच्छितो. ही मुलगी म्हणायची की मला डॉक्टर तुमच्याकडून कन्सल्टेशन करून घरी गेलं ना मला आईचा फोन येतो. मग डॉक्टर काय म्हणाले, मला तो फोन असा फार डिवचतो. म्हणजे तिची आई म्हटलं आईला एकदा बोलून आण. मग आईला सांगितलं की काळजी करू नका, तुमच्या मुलीचं सगळं आम्ही इव्हॅल्युएशन केलेलं आहे, हा मार्ग आहे, तिला नक्की प्रेग्नन्सी मिळेल. तुम्ही परत परत विचारून, तुम्ही प्रेमापोटी विचारता हे खरं, पण दुर्दैवाने तिला ते सतत रिपीट ते सांगणं अवघड पडतं. अजून एक मुलगी होती, ते म्हणाले की मी तुला म्हटलं तुझा स्ट्रेस फॅक्टर्स सांग. म्हणजे मी फिनिक्स सिटी मॉलला गेली ना, फर्स्ट क्रायच्या दुकानापुढे गेलं की रडू येतं मला. मला आत्ताही असं भरून आलंय. म्हणजे स्टंड. म्हणजे प्रत्येक वेळी असं दुकान तर अवॉइड करू शकणार नाही आपण. शेवटी मातृत्वाची ती भावना किती आपल्या आत भयंकर तीव्र असते. मला असं म्हणजे मला आता काय सल्ला द्यावा असं वाटलं की तिला फर्स्ट क्रायच्या दुकानाच्या समोरून जाताना भरून येतं, तिला रडू येतं. त्यामुळे इथं सगळं प्रेम ओथंबून वाहत असतं. पण ते प्रेम आहे ते डिवचणं नव्हे, हे त्या फॅमिलीला सांगणं गरजेचं आहे. म्हणून ॲज अ डॉक्टर मी खूप वेळा नातेवाईकांना म्हणतो तुम्ही येऊन भेटा. एखादा IVF फेल झालं म्हणजे आईबाबांना घेऊन ये. मी त्यांना समजून सांगतो की तुझ्यात काही दोष नाही आहे, ही डेस्टिनी आहे, परत मिळू शकते. हे सांगणं गरजेचं असतं. की आता छापा काटा असतो, तुम्ही हेड अँड टेल केलं आणि छापा 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 म्हणाला, 3 वेळा काटा आला, मग तुमचा मूडच निघून गेला ना. पण तरीही चौथ्या वेळी 50% चान्स आहे छापा यायची. दॅट इज प्रेग्नन्सीमध्ये तसंच असतं. एखादी इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट, एखादा IVF फेल झालं, म्हणजे काय संपलं नाही, त्यावेळची संधी हुकली एवढंच. तुम्हाला तरीही तुमची संधी पुढे चांगलीच असते. ह्या पॉझिटिव्ह माइंड सातत्याने ठेवणं फार गरजेची गोष्ट आहे. आज मला एक खूप असं प्रकर्षाने जाणवलं की जरी तुम्ही डॉक्टर, जरी तुम्ही गायनेकोलॉजिस्ट असलात तरी तुम्ही औषधं, उपचार,
टेस्ट, इन्व्हेस्टिगेशन ह्याच्यापेक्षा जास्त तुम्ही काउन्सिलिंगवर भर देता हो, मला वाटतं ते आणि त्यांचं मानसिक कसं त्यांना उभारी दिली पाहिजे ह्याविषयी आपली जास्त चर्चा होते आणि मला ते सगळ्यात जास्त आवडलं. आणि मुलींना, तरुण मुलींना, स्त्रियांना ह्याची जास्त जरूर आहे. हो, मला वाटतं. कारण शेवटी आपण एका हेल्दी समाजाचे भाग आहोत. ॲज अ डॉक्टर म्हणून माझं ऑपरेशन करणं आणि प्रिस्क्रिप्शन देणं हे काम आहे. आजारावर करावंच लागतं. पण कॅन वी टुगेदर इम्प्रूव्ह द सोसायटी अँड मेक हेल्दी ॲटमॉस्फिअर हे फार महत्त्वाचं आहे. आणि तर कालचंच उदाहरण होतं की दिस गर्ल, त्याला सेक्शुअल प्रॉब्लेम होता बिचारीला. ती व्यक्त करायला नाही माझ्यापुढे तिने. मी तपासताना मला कळलं की हिला सेक्शुअल प्रॉब्लेम आहे. मग नवऱ्याला वगैरे विचारलं. तिची आई पण आली होती. ते म्हणाले हो आहे. आणि त्यामुळे आम्हाला कसं काय पुढे जायचं हेच कळेना झालेलं आहे. आणि मग मी तिला म्हटलं की डोंट वरी, ह्याच्यावर सोल्युशन्स आहेत. मग तिला सोल्युशन्स डिस्कस केलं आणि तिला म्हटलं की तू घाबरू नकोस. तिची भीती होती. त्याला वजायनिस्मस म्हणतात. तिची भीती होती. मी तिला म्हटलं घाबरू नकोस. आपण सगळे ह्याच्यातून चांगला मार्ग काढू शकतो आणि तू शेवटी अशी मनाची स्थिती निर्माण कर की ॲज अ फॅमिली मेंबर माझी जबाबदारी आहे की माझ्या फॅमिलीला आनंदी ठेवणं, एक बाळ होणं, त्यामुळे सगळ्या फॅमिलीला माझा आनंद मिळणार आहे. आणि ह्या जबाबदारी भूमिकेखाली तू ट्रीटमेंटमध्ये पाऊल टाक आणि तुझी अडचण सांग. आपण हळूहळू करत त्याच्यातून नेगोशिएट करत मार्ग काढू. आणि ती परत रडायला लागली. तेव्हा असं कोणी सांगितलंच नाही मला. प्रत्येकाने हे करा, ते करा, IVF करू, हे करू असं सांगण्यात आलं. पण मला वाटतं की त्यांच्या सखोलात जाणं आणि त्यांच्या हृदयाला हात घालणं, एस्पेशली ॲज अ फर्टिलिटी तज्ज्ञ माझं काम. एखादं अपेंडिक्स काढणं इज ओके, बट वेन इट कम्स टू फर्टिलिटी ना, ही खूप इमोशनल गोष्ट आहे. आणि खूपच इमोशनल आहे की जिथे पूर्ण फॅमिलीची हेल्थ, आनंद, त्यांचा पुढचा प्रोग्रेस. मी अजून एक उदाहरण देतो. म्हणजे मला स्वतःला जेव्हा बाळ झालं, मलाही बाळ 6 वर्षानंतर झालं. मलाही IVFने बाळ झालं. आणि जेव्हा मला सांगता नाही अवघडतं की बाळ जन्मलं तेव्हा माझे बाबा आत आले आणि पप्पा त्या बाळांकडे म्हणाले की सचिन, आपल्या घरचे जे फिक्स्ड डिपॉझिट ना त्यांना अर्थ आला आता. आतापर्यंत फिक्स्ड डिपॉझिट होते पैसे, ₹1,00,000, ₹2,00,000. आता ते पैसे आपण मुलांच्या शिक्षणावर खर्च करूया. आता त्याला अर्थ आला. त्या फिक्स्ड डिपॉझिटला अर्थ आला. कारण आता मूल झालं. त्यामुळे यू फील व्हेरी मूड, इट इज टू मच इमोशनल स्टोरी. त्यामुळे मला वाटतं की ह्या सगळ्यांचा पार्टिसिपेट करून त्यांना ट्रीटमेंट देण्याची गरज आहे का, काय करू शकतो, फेलियर झालं तर कसं ॲडजस्ट करायला पाहिजे हे सांगूनच पुढे घेऊन जाणं फार आवश्यक असतं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.